स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. कमलच्या देवी मंदिर एक लहर आहे. मी संतोष डोके बोलतोय, माजी सरपंच. तसं पाहिलं तर 4 तारखेला बुधवारी जेव्हा गुरुवारी आम्ही या ठिकाणी आमचे काही ग्रामस्थ आले, ग्रामस्थांनी पाहिलं की दरवाजाचा कडेकोंडा तोडलेला आहे आणि दरवाजा उघडा आहे. त्यावेळेस आम्हाला कळलं की रात्री या ठिकाणी चोरी झाली. मागे देखील एकदा चोरी झाली होती. त्यामध्ये 1.5-2 ग्रॅमचं आमचं सोनं, ओरिजिनल जे सोनं होतं देवीच्या अंगावर घातलेलं, ते गेलं होतं. तेव्हापासून आम्ही नशीब आमचं, तेव्हापासून आम्ही खरं सोनं घालायचं बंद केलं. परंतु 1 ग्रॅमचं म्हणजे पॉलिशचे जे सोनं होतं ते चोरट्यांनी नेलं आणि काही खोटं जे होतं ते इथंच टाकलं. ही घटना कधी झाली? 4 तारखेला रात्री झाली. ती पहाटे झाली असेल किंवा रात्री कधी झाली होती ते सांगता यायचं, पण आम्हाला सकाळी लक्षात आलं. ते सकाळी लक्षात आली घटना. एक कोणाच्या माध्यमातून कळली ही घटना? मंदा डोके म्हणून या ठिकाणी पूजेला येत असतात रोज. त्या सकाळ संध्याकाळ पूजा करत असतात. तर त्यांच्या ते लक्षात आलं. त्यांनी मग देवीदार डोके आमचे मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांना या ठिकाणी सांगितलं. मग त्याच्यानंतर सगळ्यांना कळलं. आता काय या घटनेमधून काय काय केलेलं आहे मंदिरात? जे देवीचं जे गंठण होतं थोडंसं खोटं घातलेलं होतं ते आम्ही एक पॉलिशचं, तर ते गेलं आहे आणि बाकीचं काही इथंच काढून टाकलं आहे. चोरट्यांचा उद्देश फक्त एकच आहे, चोरी करणं. मग ते देवाची असो किंवा माणसांची असो, माणसाच्या घरातली असो. म्हणजे इथे खरं सोनं नसल्यामुळे थोडक्यात ते वाचलंय असं मला सांगावं लागलं. ते वाचलं. जर खरं सोनं असतं तर तेवढंही नेलं असतं. आता दुसरं गोष्ट पाहिली तर आमचं श्यामदाराचं एक ग्रामदैवत आहे वरती. तर 5-6 दिवसापूर्वी तिथे देखील एक आमची दानपेटी असते, पण ती दानपेटी आम्ही उघडीच ठेवलेली आहे. कारण त्याच्यात पैसे कमी जमा होतात, पण ती फोडल्यानंतर त्याला जास्त खर्च येतो तयार करायला. पण तिथं सुद्धा चोरीच्या उद्देशाने इसम गेले आणि काही भेटलं नाही. त्यामुळं तिथल्या सर्व आम्ही जे जवळजवळ 80-85 लाख रुपये खर्च करून त्या मंदिराचं सुशोभीकरण केले. त्या सुशोभीकरणाला कुठंतरी तडा जाण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. मागे देखील एकदा त्याच्या वायरी तोडल्या. आता देखील तुम्ही जर पाहिलं तर ते सगळं वायरी, बोर्ड वगैरे सगळं ते लाईटचं आतोनात नुकसान केलेलं आहे. मग हे नुकसान खरं तर आता समाजकंटक आहेत की खरंच चोरी करणार, याच्यात संभ्रम तयार करायचं काम ही लोक करतायत. गेले असतील तिथं काही भेटलं नाही म्हणून काहीतरी नुकसान करायचं, तर या उद्देशाने या गोष्टी होत आहेत. तर हे आमच्या एकलरी ग्रामस्थांच्या वतीनं या दोन्ही गोष्टींचा आम्ही निषेध करतो. आता काय मागणी असणार आहे पुढची, काय सांगा? खरं तर आता या ठिकाणी पोलिसांना आमची विनंती आहे की थोडेसे गस्त वाढवली पाहिजे. परंतु आता पोलीस देखील आता एरिया पण आपला मोठा असतो, ते देखील गस्त मारून गेले तर त्याच्यानंतरही चोरी होऊ शकते. परंतु तरी देखील आता या ठिकाणी समजा गस्त जर वाढवली तर अजून फरक पडेल. या ठिकाणी आमची शाळा देखील आहे, शाळेचा CCTV कॅमेरा पण आहे. परंतु एक या बाजूला कॅमेरा आहे, या बाजूला कॅमेरा नसल्यामुळे तो दुसऱ्या बाजूने ते लोक येऊन काहीतरी करून जात आहेत. म्हणजे नुकसान ही होती, अजून चोरी होतीच इथे. म्हणजे चोरीचं प्रमाण काय कमी झालेलं नाही, काय त्याच्यावरती काय सांगा? आता तसं पाहिलं तर काय होतं, आता चोरीचं प्रमाण इथं आपण पुजारी नाहीये, इथं आता कंटिन्यू माणूस बसू शकत नाही. परंतु आता पोलीस देखील इथं येऊन जरी गेले तर आता त्याला पर्याय नाहीये काही. हे चोऱ्या होता येतच आहे, पण त्याला आळा बसण्यासाठी आता नागरिकांनीच जागरूक राहिलं पाहिजे. ग्रामस्थांना एकच आवाहन करायचंय, समजा अनोळखी व्यक्ती कुणी जर आपल्या गावात फिरत असेल, दिवसा कोणी फिरत असेल किंवा एखाद्या ठिकाणी चोरीची घटना घडली तर ती लगेच त्याची जाहिरात करून त्या ठिकाणी चोरी झालेली आहे, अशी चोरी झालेली आहे, कोणाला संशयित आढळल्यास लवकरात लवकर त्या पद्धतीने सांगावं पोलिसांना, एकतर सांगून टाकावं, म्हणजे त्या पद्धतीने चोऱ्यांचं प्रमाण कमी होईल.